Welcome student. Today we see the trigonometric function of aligned angle. आता आपला aligned angle आपल्याला पाहायचा आहे. What is the definition of aligned angle? If the sum or difference of the measures of two angles is either 0 or integral multiple of pi by 2, then these angles are said to be aligned angle. म्हणजे aligned angle कोणाला म्हणायचं? Sum or difference of measures of two angles, दोन अँगलची बेरीज करा किंवा वजाबाकी करा, इज आयदर 0 होतात किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2. इंटिग्रल म्हणजे काय? 1 ने गुणायचं, 2 ने गुणायचं, वजा 1 ने गुणायचं, वजा 2 ने गुणायचं, असं इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2. These angles are said to be aligned angle. If theta is the measures of an angle minus theta, pi by 2 plus pi by 2 plus minus theta, pi plus minus theta, 3 pi by 2 plus minus theta, and 2 pi minus theta are the examples of aligned angle. सगळ्यांना कळलं? आता मायनस थीटा एकेकाचा आपण त्यामध्ये फंक्शन पाहू. तिघांचं पाहिजे आपल्याला सुरुवातीला मायनस थीटा साइन मायनस थीटा आपल्याला माहिती आहे. साइन मायनस थीटा कोणत्याच्यामध्ये जातो? कुणीही सांगा. याच्यामध्ये चरण फार महत्वाचं आहे. आपण 14च्या मध्ये म्हणून त्याचं उत्तर मायनस साइन थीटा लिहिलं जातं. कॉस मायनस थीटा त्याचं उत्तर कॉस थीटा, कारण की 14च्या मध्ये कॉस थीटा कसा असतो? पॉझिटिव्ह. आणि टॅन मायनस थीटा इज मायनस टॅन थीटा. आपण पाहिलं पण पाहिलं. ठीक आहे. दुसरी केस. आता दुसरी केस कोणती? तर पाय बाय 2 मायनस थीटा. त्यातलं पहिलं साइन पाय बाय 2 मायनस थीटा. आपल्याला माहिती की कॉस मायनस डायरेक्ट आहे. कॉस पाय बाय 2 मायनस थीटा यू गॉट साइन थीटा. आणि टॅन पाय बाय 2 मायनस थीटा इज कॉस थीटा. ओके. आता हे थोडंसं माहित आहे. साइन पाय बाय 2 प्लस थीटा, कारण 10वीला आमची मर्यादा 90च्या आत होती. आता साइन पाय बाय 2 मायनस थीटा जेव्हा पायच्या पटीत असतो, हा जरी तुम्ही विस्तार करून पाहिले, एखादा म्हणजे सर आता मला एक लक्षात आलं नाही, त्याला मी सांगतो बाबा हा साइन ए आणि हा बी असा विचार कर. साइन पाय बाय 2 इंटू कॉस थीटा प्लस कॉस पाय बाय 2 इंटू साइन थीटा. आपलं बरोबर माहिती नाही ए प्लस बीचा साइन ए प्लस ते समजलेलं. तो साइन पाय मध्ये किंमत किती येते? 1. कॉस पाय मध्ये किती येते? 0. 0 तुम्ही म्हटलं केलं तर उत्तर किती? 0 येतं. म्हणजे अशानुसार देखील आपल्या व्हॅल्यू होते. आणि म्हणून इथं आपल्याला जायचं कॉस थीटा. आता मी माझ्या वेगळ्या भाषेत सांगतो. आपण पाय बाय 2 प्लस कुठं आलो? कोणत्या कॉलम मध्ये आलो? कॉलम नंबर आलो 3 मध्ये, 2 मध्ये. 2 मध्ये साइनचं उत्तर किती असतं? पॉझिटिव्ह. आणि पाय बाय 2 असल्यामुळे कारण कोटी कोणाचा जोडदार लिहायला विसरायचं नाही. हा तिचा कसा कोणता जोडदार आहे? कोटी कोणाचा जोडदार. कळतंय ना? कळतंय? कोटी कोणाचा जोडदार असल्यामुळे नंतर आपल्याला त्याचं केस लिहावं लागेल. कॉम्प्लिमेंटरी अँगल. This is a pair of complementary trigonometric function. Pair of complementary trigonometric function. म्हणजे आता पाय बाय 2 च्या पटीत कोण आहे? पाय बाय 2 जर असेल तर cos थीटा, पाय बाय 2 असेल तर cos थीटा, पाय बाय 2 cos असेल तर sin. मला सांगा cos पाय बाय 2 प्लस थीटा उत्तर काय आलं पाहिजे? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन जर पाय बाय 2 च्या पटीत असेल हा अँगल, तर आपल्याला गुणधर्म ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या पटी कोणाचा तर तो काय देतो आपण sin थीटा. पण आता हा कोणत्या चरणात गेला? हा सेकंड कॉलम मध्ये. सेकंड कॉलम मध्ये उत्तर कसं माहिती घेऊ? एखादं म्हणजे सर साइन रिलेटेड कसं असेल सेकंड कॉलम मध्ये, पण आपण उत्तर काढतोय कोणाचं? पाचचं काढतो. मग उत्तर काय द्यायचं? मायनस साइन. ओके. एखाद्याला नाही माझं पटलं, सर हे मला काय आवडत नाही, मग त्याला मी सांगतो बाबा रे काय काळजी करू नको, तुला मी हा फॉर्म्युला शिकवायला. हा कॉस ए आणि हा कॉस बीचा फॉर्म्युला. कॉस ए बी सेम बदलीचा. मग तुम्ही काय करणार? कॉस पाय बाय 2 कॉस थीटा मायनस साइन पाय बाय 2 साइन थीटा. असं जर लिहिलं तर कॉस पाय बाय 2 किंमत येते 0, साइन पाय बाय 2 किंमत येते 1, आणि कॉस इंटू 0 0 0. तर आपण मायनस साइन त्याला दिसेल. तुला काय काळजी करायचं नाही, कारण मी आपला माझ्याबरोबर सांगत असतो. ठीक आहे. नाव टॅन पाय बाय 2 प्लस थीटा याचं उत्तर येतं मायनस कॉस थीटा. काय मायनस आलं? पुढून बघा, एका फॉर्म्युला तुमच्या जवळ आहे. सोडवायचं उत्तर पर्यंत आपण सोडवायचं जाऊ शकतो.
त्याचं उत्तर क्वार्टर सुद्धा येते, पायवाटर सुद्धा पाठ सुद्धा येतो. ओके, दोन साहेबांना काही अडचण मला वाटत नाही त्यामध्ये असं म्हणून. ओके, मायनस का अडचण हा टॅन हा सेकंड क्वार्टरमध्ये कसा असतो. आता सेकंड क्वार्टरमध्ये हा गणित झाल्याचा मार्ग आहे, तर तो कसा म्हणजे चौथा प्रकार साइन पाय मायनस. याचं देखील उत्तर आपण सेकंड क्वार्टरमध्ये तेच येणार. आता साइन पाय मायनस सेकंड क्वार्टर आपण ज्यावेळेस पायच्या पडदा असेल ते कसं आहे, पाय बाय प्ले हा पाय जर असेल तर तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जातं चिन्ह पॉझिटिव्ह येतं. कारण की ह्यामध्ये ज्यामध्ये सेकंड क्वार्टर उत्तर काढतोय साइन त्यांनामध्ये पॉझिटिव्ह. आता cos पाय बाय 2 मायनस थिटा त्याचं उत्तर तर मायनस cos. हे करायला नाही माझं पटेल, मी काही काळजी करायला सांगत नाही, काही काळजी करायची नाही. तर डायरेक्ट cos पाय बाय पाय cos थिटा आणि मायनस म्हणून साइन पाय साइन. आता cos पायची किंमत किती होती, 3 मायनस 1. साइन पायची किंमत 0, किंमत 0 झाली. आपण पण उत्तरा बरोबर जाऊ शकतो, कारण ते अर्थ नाही बिलकुल टेन्शन घ्यायचं कारण नाही. तू लक्षात ठेवण्यानंतर मी लिहित असतो. आता मला सांगा पाय मायनस म्हणजे आपण कोणत्या चरणात झाला इथपर्यंत घालू पाय, हे पाय बाय 3, हे पाय बाय 3 आणि 2 पाय. तो पाय मायनस 100% आणि 100% मध्ये असलं पाहिजे. आणि मग सेकंड क्वार्टरमध्ये जर असेल ट्रिग्नोमेट्रिक मध्ये फंक्शन सेमच राहतं, तो सेकंड क्वार्टरमध्ये काय होतं कसं माहिती येईल. लक्ष द्यायचं म्हणजे कोणत्या चरणात काय आहे त्याच्यानुसार आपल्याला कळतं. आता मी सेकंड क्वार्टरमध्ये जाण्याचे 2 मार्ग कोणते बघा. मी तुम्हाला त्याला सारखं आहे काय. सेकंड क्वार्टरमध्ये आपल्याला एका जायचं असेल तर कशावर ठरवलं जातं, तो पाय बाय 2 थिटा असेल किंवा पाय मायनस थिटा असेल, तरी दोन्ही उत्तर सापडते आपल्याला सेकंड क्वार्टरमध्ये सापडतात. ओके, आता पुढे जायचं आपल्याला. त्याचा 5वा प्रकार काय साइन. आता सेकंड क्वार्टरमध्ये आता थर्ड क्वार्टरमध्ये पाय प्लस थिटा. मग आता साइन पाय प्लस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा. एखाद्या मध्ये दिवस काय झाला तर आपण तिसऱ्या गणामध्ये बघू. तिसऱ्या गणाला समज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं साइन कसं असतं, साइनचं निगेटिव्ह असतं. तो पायच्या पडदा समज सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ते नाही मला आवडत. तुम्ही त्याला सांगतो बाबा तुला छान फॉर्म्युला लिहिलेला आहे, काय काळजी करू नकोस. तिथे cos काय आहे तिथं साइन साइन आई बरोबर बघ तिथे ये आम्ही तू साइन पाहिजे किंमत असेल 0, गेली बोलणार cos पाहिजे किंमत असेल मायनस. त्याला म्हटलं गेला आपण साइन आलं बरोबर. cos पाय प्लस थिटा कॅन बी रिटन ॲज आता हा कल्पनामध्ये हा तर काय तो cos थिटा देतो आणि टॅन पाय प्लस थिटा. याचे उत्तर काय येतं, याचं उत्तर मात्र टॅन असं काय येतं. कारण तिकीट कोणी आलं, तिकीट येण्याचं कारणच काय, कारण की तो त्याचा मालक आहे. तिसऱ्या जणाचा मालक काय काय देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये मला आम्हाला नाही पडत सर तुमचं त्याच्यामध्ये मी काय मी गेलंच पाहिजे म्हणून तुला सांगतो आम्हाला काय काळजी करू नको. त्याने डान्स सांगितलं आपण कसं अजून एक मार्ग आहे तिसऱ्या जन्मात जायचा. तो कोणता माहिती आहे, साइन ही पाय बाय 2 मायनस व्हेरी सिंपल म्हणून सांग. ती पाय बाय 2 बघा इथं पाय बाय 2 म्हणलं होतं, तिथं पाय म्हणलं होतं, तिथं मायनस 3 पाय बाय 2 म्हणलं होतं. ओके, हा तिसरा आहे. याने काय केलं पाय प्लस थिटा तिसऱ्या जन्मात जायचा मार्ग आणि इकडे काय करतात 3 पाय बाय 2 मायनस थिटा. तरी आपण मध्ये त्याला जाणार आहे तिसऱ्या जन्मात जाणार आहे याच्या लक्षात. ठीक आहे, आणि आता मग आता पाय बाय 2 पट झालं तर cos कुठे कोणा दूर पाय बाय 2 च्या पटीत हे पाय बाय 2 च्या पटीत पण इवन पटीत आहे आणि हे कसं ऑड मल्टिपल आहे इवन मल्टिपल. इवन मल्टिपल असेल पाय बाय 2 च्या तर हायटेस्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ला त्याला ट्रायचं विसरायचं नाही, बदलायचं नाही. पाय बाय 2 चा सगळं देअर कॉम्प्लिमेंटरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे त्याचं कोटी कोणाचं जर आपल्याकडे घेतला की आता बघा वी आर इन व्हिच क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. म्हणून आन्सर दिलं निगेटिव्ह. here is what cos 3 पाय बाय 2 मायनस थिटा. आन्सर दिलं मायनस साइन थिटा. मला वाटलं शंका नाही आपल्याला चेक करायचं 3 पाय बाय 2 थिटा तर cot थिटा तर आन्सर दिलं पॉझिटिव्ह. तर ही चेक करा उत्तर आपल्याला हे मिळेल. ठीक आहे, नाव 7 केस. आता तिसरं चरण झालं याने दाखवलं तिसरं याने तिसरं चौथ्या चरणाचं
समीकरण मार्ग होता है sin 3π/2 प्लस थीटा। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे काय भेटू जाय ऑड मल्टिपल म्हणून ट्रिग्नोमेट्रिकचं काय येतं सांगितलंय की कुणी करायला असतो। आता मी पण त्याच्यात केलं प्लस आहे बघा, मी गेलो चरण क्रमांक 4 मध्ये बरोबर सर 5 वगैरे असतं पण उत्तर सांगितलं म्हणून उत्तर काय आलं त्याचं निगेटिव्ह आलं cos 3π/2 प्लस थीटा। याचं मात्र उत्तर sin थीटा येईल आणि उत्तरात चिन्ह मात्र पॉझिटिव्ह असेल। tan 3π/2 थीटा याचं उत्तर येईल cot थीटा मात्र चिन्ह निगेटिव्ह असेल कारण की हा त्याच्या निगेटिव्ह असतो। 8 नंबर आता चरण क्रमांक कोणता दाखवला आपण चौथा अजून एक मार्ग कोणता दाखवण्यासाठी तो कोणता आहे 2π - थीटा। आता पायच्या पुढे जातो इवन मल्टिपल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आला सेमच राहिला प्रश्न जाऊ त्याच्यात म्हणून निगेटिव्ह चिन्ह cos 2π - थीटा त्याचं चिन्ह कोणतं आहे प्लसच तर cos थीटा राहिला tan 2π - थीटा मायनस tan थीटा। Here we write the same trigonometric function. Here we write the complementary trigonometric function. Okay? म्हणजे अशा पद्धतीने सगळे आलेले अँगलचे फॉर्म्युले आपण लक्षात असले पाहिजे ते आलं पाहिजे। याला म्हणायचं अँगलची बेरीज होण्यासाठी करणे त्याचं उत्तर 0च्या किंवा π/2ला मल्टिपल असलं पाहिजे तेव्हा आपण त्याला आलेला अँगल म्हणू शकतो। All people got idea? I think so. आता छान प्रश्न विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एखादं म्हणेन सर आतापर्यंत आम्हाला माहित होतं साइन क्वांटिटीची किंमत किती आहे साइन ची किंमत किती आहे साइन ची किंमत किती एवढं माहित होतं किंवा साइन अँगलची किंमत किती एवढं माहित होतं साइन ची किंमत एवढं माहित होतं त्याच्यानुसार पाचचं सांगा पण एवढ्या मोठ्या अँगलची किंमत काढायची कशी त्यासाठी शिकले आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। ओके आता किमती सहज तुमच्यापर्यंत उपलब्ध होईल ते माझं वापर कसं आलं आता यायला लागलं असं झालं नाही का आता मी कुठे पण विचार केला आपलं माइंड ब्रॉड झालं। आता साइन 495 डिग्री सुरुवातीला काय करायचं ह्या 495 रूपांतर करायचं कसं करायचं तुम्हाला मी 360 आधी मला करायचं 360 आधी किती करायचं 95 तुम्हाला वाटतं आले 35 135 डिग्री बरोबर। आता 360 एखादं मला म्हणे सर तुम्ही आम्हाला ते 2π नाही सांगितलं 2π प्लस थीटा तर मी तुला सांगेन बाबा रे हा 2π तुला आपला एक पिरियड कंप्लीट होतो आणि आपण परत मूळ अँगल दाखवायला सुरुवात करतो आणि याचं उत्तर आपल्याला sin थीटा द्यावं लागतं कारण की आपण येतो त्या चरणात जिथून आपण सुरुवात केली होती इथपर्यंत किती झालं 2π आलं 2π प्लस थीटा तुमचा आलं ते मूळचे चरण 2π पर्यंतच आपली मर्यादा आहे मूळच्या चरणात आला 2π चरणात आला म्हणजे 2π प्लस ती काय जी किंमत असेल आल्यानंतरची ती किंमत त्याला सेमच जाते हा फॉर्म्युला आमच्या लक्षात आला म्हणून याला याचं रूपांतर केलं 360 म्हणजे 2π। ओके म्हणजे आता मला आदर्शपणे असं म्हणता येईल 135 याचा आणि याचं उत्तर सेमच बिकॉज ऑफ व्हाय अलाइड अँगल हे अलाइड अँगलनुसार आपण याचं उत्तर कन्वर्ट केलं आणि ह्याचं याचं उत्तर का सारखे दीज आर फोर टर्मिनल अँगल्स आणि देन आन्सर बिकम्स याचे अजून रूपांतर करू शकतो साइन 90 अधिक 85 बरोबर आहे मला चेक करतो। आता साइन 90 म्हणजे नेमकं काय तर साइन π/2 प्लस थीटा। ओके म्हणजे आताच आम्ही शिकले साइन π/2 प्लस थीटा असे तर आमचा फॉर्म्युला आम्हाला बरोबर वापरता आला पाहिजे। π/2 म्हटल्यानंतर कोणती कोणाला दुर्गा थीटा तर इथं लिहायचा फिक्स कोणत्या चरणात ते 20 सेकंड चरणात सगळं साइन कसं असतं पण विरुद्ध चिन्ह पण म्हणजे थीटा असं लिहायचं आहे म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि म्हणून डायरेक्ट उत्तर लिहू शकतो cos 45 डिग्री। बघा गंमत खरं तर विचारलं आपल्याला साइन 495 डिग्री पण आपण आलोय cos 45 डिग्री पर्यंत हे आधार अँगलची किंमत यानुसार आलेली आहे आणि म्हणून cos 45 डिग्री किंमत किती पुन्हा अवघड एकदा का आपल्याला आयडिया डेव्हलप झाली हे फॉर्म्युला लक्षात आले की आपण उत्तरापर्यंत सहजरित्या जाऊ शकतो। आता दुसरे एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहू दुसरे एक्झाम्पल पहिलं संपलं आता दुसरं पाहिजे आपल्याला cos 930 डिग्री एवढ्या मोठ्या अँगलचं काढायचं
मग आता मला काय करावं लागेल 180 हा तिची 360 ची तिप्पट आहे याचं रूपांतर करावं लागेल. मग आता कॉस आलेवा लागेल मला 360 दुप्पट 720 डिग्री अधिक किती करावं लागेल का होईल तर मला वाटतं 210 डिग्री अधिक करावं लागेल. दोघांची बेरीज 700 930 उत्तर आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे कॉस किती पण मल्टिपल 2n टाइम्स पाय प्लस थिटा आन्सर बिकम कॉस. आणि मग या फॉर्म्युल्यानुसार आपण जर गेलो हा सांगितलाय पुढे सांगितलाय हा दिस इज द पिरियड ऑफ कॉस. ओके उत्तर काय आहे कॉस 220 बघा काय असं होतं यांनी किती राऊंड मध्ये 2 मारले आणि 210 डिग्री आला डायरेक्ट 210 डिग्री घ्या 930 डिग्री सेमच येतं. आता 210 डिग्री पण आपण असं करू शकतो cos पाय प्लस 30 डिग्री पाय म्हणा किंवा 180 अधिक 30 डिग्री काय सांगताय बघा त्याला आपण असं लिहू शकतो cos पाय प्लस 30 डिग्री. ओके आता cos पाय प्लस 30 डिग्रीचा आता पायला फॉर्म्युला कोणता होता तर cos पाय प्लस थिटा मध्ये मी गेलो तिसऱ्या चरणात आणि जेव्हा इथं पाय असतो तेव्हा तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आम्ही विचारात घेतो. राहिला प्रश्न चिन्हाचा तर मग प्रश्न करायचा अरे आपला cos कोणत्या चरणातला आहे तिसऱ्या चरणात त्याचं उत्तर कसं असतं निगेटिव्ह मग लगेच सांगता येईल उत्तर किती आलं मायनस cos 30 डिग्री. ओके मग 30 डिग्रीचा आन्सर किती हो √3/2 किती हलका काही करा उत्तर याच्या व्यतिरिक्त येणार नाही. म्हणून हे सगळं शिकले आपण आलाड अँगलमध्ये. आलाड अँगलचा हा सगळ्यात छान फायदा आपल्याला या ठिकाणी होतो. ठीक आहे ओके मग एक्झाम्पल नंबर आपला चाललाय की 3 tan 840 डिग्री. आता tan 720 डिग्री इथून किती करावं लागेल 120 करावं लागेल तेव्हा आपण जातो 840 डिग्री. तो सिमिलरली tan इथे डायरेक्ट 1 डिग्री आपली टाइम कसं काय tan कसं आहे मल्टिपल तुम्ही ट्वाइस किंवा 2n पाय मल्टिपल ऑफ थिटा आन्सर बिकम tan पहिला हा लक्षात ठेवायचा. मग आता थिटा पाहिजे आता tan याचं रूपांतर करा एक तर त्याला पाय मायनस 60 करा किंवा पाय/2 प्लस 30 करा तुम्ही 90 अधिक 30 करा किंवा 180 वजा 60 करा दोघांचा अर्थ होतो आपण 90 अधिक 30 करू हेच आपण असं लिहिलं tan पाय/2 प्लस 30 डिग्री. आता फॉर्म्युला आम्हाला माहिती आहे tan पाय/2 प्लस 30 डिग्री म्हणजे थीटा आता चालू शिकलो सेकंड चरणामध्ये पाय/2 जर असेल तर याचं उत्तर क्वार्ट मध्ये द्यावं लागणार cot थीटा राहिला प्रश्न चिन्ह म्हणजे त्याच्यात सेकंड ऑर्डर मध्ये चिन्ह कसं यायचं निगेटिव्ह उत्तर काय आलं मायनस cot 30 डिग्री आणि मग आन्सर बिकम cot 30 डिग्री मला आठवत नाही मग मी याचं रूपांतर tan 30 मध्ये करेन tan 30 डिग्री 1 आपण लिहायचं मग tan 30 जरी आठवला पाहिजे मग tan 30 नेहमी 1 upon √3 असतो बरोबर आहे 1 upon √3 आणि मग त्याला उलट लिहिलं उत्तर आलं मायनस √3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ cot 30 डिग्री डायरेक्ट हे लक्षात ठेवायचं tan 30 डिग्री लक्षात ठेवायला काय किती 1 upon tan 60 हा कमी याची व्हॅल्यू कमी हा जास्त याची व्हॅल्यू जास्त राहिला बाकी मायनस कोणती व्हॅल्यू tan 0 ला 0 tan 45 ला 1 किंमत ह्या दोन्ही किमती लक्षात ठेवायच्या 90 ला तर दाखवता येत नाही म्हणजे अशा पद्धतीने उत्तरापर्यंत जाता येऊ शकतो. ठीक आहे नाव क्वेश्चन नंबर 2 एक्झाम्पल नंबर 2 पाहिजे तर पहिला सूर्यात सांगितले cos 24 डिग्री cos 55 डिग्री cos 225 डिग्री cos 204 डिग्री cos 300 डिग्रीचं उत्तर वर आपण तो दाखवा फार गमतीदार कार्यक्रम आहे. सोल्युशन नाव कन्सिडर करायचं cos 24 डिग्री याला अजिबात आपण चेंज करणार नाही cos 55 डिग्री यालाही चेंज करणार नाही
cos 225 डिग्री याला चेंज करता येईल, cos 204 डिग्री याला देखील चेंज करता येईल आणि cos 300 डिग्री याला देखील चेंज करता येईल. आपल्याला सोयीनुसार चेंज करायचे, एक दोघांना चेंज करता येणार नाही, याला चेंज करायचं. आलाड अँगलच्या माध्यमातून 224 डिग्री cos 55 डिग्री. बघा आता इथे याला वापरतो. cos किती वापरावं लागेल? 180 अधिक किती करावं लागेल? मला वाटतं 180 अधिक 45 होईल का? 45 होऊ शकतो. 180 अधिक किती होईल? तो 45 होईल. बर, किंवा 180 वजा किती होईल? 55 डिग्री होईल का? याला आपण 180 नाही, हा सॉरी 180 अधिक किती डिग्री झाला? 45 डिग्री होईल. 180 अधिक 45 डिग्री 235 व्हायला पाहिजे डिग्री. बरं, 45 डिग्री होऊया. तर काहीतरी चुकतंय आपला प्रॉब्लेम माझ्या हिशोबाने. 180 वजा 55 डिग्री, अच्छा वजा, आणि वजा जर घेतलं तर उत्तर काय? सॉरी मी म्हटलं ना प्रॉब्लेम चुकला, इथे 125 डिग्री. ओके, 180 वजा किती घ्यावं लागेल? 55 डिग्री. ओके, प्लस cos 204 डिग्री म्हणजे मला वाटतं 180 अधिक 24 डिग्री घ्यावं लागेल, त्यावर 204 होतात. आणि cos 2π किंवा 360 वजा 300 करा, सॉरी 60 डिग्री करा, म्हणजे तुम्हाला 300 उत्तर मिळालं. आपण कोणते बदलले? जे पुढचे होते ते बदलले, 90च्या आतमध्ये बदलले नाही. cos 24 डिग्री, cos 55 डिग्री. इथं काय उत्तर मिळते? कोण सांगते मला? हा मला असा दिसायला ना, cos 180 म्हणजे पाय मायनस थिटा. बोला काय उत्तर जर तुम्ही म्हणले पाय बरोबर सेम उत्तर आपलं त्याच्यात काही शंका नाही. पाय मायनस थिटा त्याच्याला झालं. सेकंड कॉलम मध्ये उत्तर कसं आलं? निगेटिव्ह. आणि याचं उत्तर मी पॉझिटिव्ह न लिहिता मायनस cos 55 डिग्री असं म्हणते मला. आता परत cos पाय प्लस थिटा हा आलाड अँगल वापरावा लागणार. मग पाय प्लस थिटा पाय म्हणल्यानंतर cos ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम, वी आर इन थर्ड क्वाड्रंट, आन्सर बिकम निगेटिव्ह मायनस cos 24 डिग्री. बघा किती छान गंमत आहे, तुम्हाला फार दाखल बसला असता. आता पुढे जाऊया. cos 2π minus theta, answer become cos theta because of it is multiple of even multiple of, and we are in fourth quadrant, answer become positive, and hence answer become cos 60 degree, answer become positive. हे तीन आलाड अँगलचा या ठिकाणी वापर. हे याला कट झालं, हे याला कट झालं, आणि फक्त राहिलं किती? cos 60 डिग्री राहिलं, आणि cos 60 ची किंमत किती? 1/2, दॅट इज आवर. म्हणजे तुझा आहे तुझी माशी तरी तू जागा माशी, जर थोडाफार घोटाळा झाला तर आपण उत्तरातून बाहेर पडणार. ठीक आहे, ओके. एक्झाम्पल नंबर 2. सोल्युशन. We consider the sec 840 degree into cot minus 905 degree plus sin 600 degree plus tan into tan minus 690 degree. सुरुवातीला काय करा, मायनस चिन्हाचा पहिला गोल काढून टाका. मला असं वाटतं याचंही मायनस चिन्ह आपण बाहेर करू शकतो. sec 840 degree into cot 945 degree. याचा मायनस चिन्ह बाहेर काढा. मायनस साइन 600 डिग्री आणि टॅन 690 डिग्री. आता फक्त कम करायचं. मी याचं रूपांतर असं केलं तर चालेल का? बघा, सेक 720 डिग्री अधिक 120 डिग्री, करेक्ट. याचं रूपांतर असं करतो. कॉट 720 डिग्री प्लस 225 डिग्री आला, मायनस साइन मला वाटतं 360 अधिक 240 600 डिग्री व्हायला हरकत नाही.
आणि इंटू टॅन डायरेक्ट 720 म्हणून आपण 30 डिग्री वरच करू डायरेक्ट, म्हणजे प्रश्न भेटला. ठीक आहे, ओके. आता हे असं दिसायला लागलं की 4 पाय प्लस थिटा. आता सेक 4 पाय प्लस थिटा तर काळजी करायचं कारण नाही, सेक हा कॉस सारखाच असतो. ओके, मग याचं उत्तर काय सेक थिटाचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरती चेक म्हणून आपल्या मध्ये सेक 120 डिग्री. ओके, आता कॉटचा विचार करू. कॉट 4 पाय प्लस थिटा, उत्तर कॉट थिटाच आहे. आणि मग उत्तर आलं कॉट 225 डिग्री मायनस सिमिलरली साइन 240 डिग्री टॅन. आता आपलं पाय मायनस थिटा आहे, 4 पाय मायनस थिटा. किंवा असलेला असतं प्लस नवीन काम सोपंच होतं असं मला वाटतंय. आपल्याला असं 360 अधिक 330. ओके, आणि मग तो 4 प्लस थिटामध्ये त्याचं उत्तर काय लिहिलं आपल्याला 330 डिग्री आलं. आता हे मला वाटतं आपण त्याच्या आलाड अँगलचा वापर करून आपण 360च्या आतमध्ये आलो. आता मायनस 6 थिटा हा 90 अधिक 30 30 डिग्री मला लिहिता येईल. कॉट 180 अधिक 45 डिग्री लिहिता येईल. साइन 180 अधिक 60 डिग्री लिहिता येईल. आणि टॅन 360 वजा 30 डिग्री लिहिता येईल. तर सगळं 360 आपण येईल. 90 म्हणजेच काय पाय प्लस थिटा. आता सेक पाय प्लस पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे याला 40 आला कोसेक. कोसेक काय थिटा. आता कोणत्या चरणात तरी चरण क्रमांक कोणता आहे दुसऱ्यामध्ये हा कसा असतो निगेटिव्ह. मी तो चिन्ह निगेटिव्ह खरं दुसऱ्याचं निगेटिव्ह चिन्ह आहे म्हणून आता त्याचं उत्तर आपण असं द्यायचं कॉट. ठीक आहे, कम्प्लीट करून घेऊ. कॉट 5 प्लस 45 डिग्री तर उत्तर कॉटच राहतं 45 डिग्री. आता 45 मायनस चिन्ह काय हा तिसरा चरणात कॉटचा मला पॉझिटिव्ह चिन्ह आहे. म्हणजेच आता पहिलं हे चिन्ह जे निगेटिव्ह होतं ते आपण बदलणार, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. मग तरी कोसेक 30 डिग्री. इथं कॉटच येईल 45 डिग्री. इथं साइनच येईल पण मायनस चिन्ह इग्नोर करेल साइन 60 डिग्री कारण की उयाले थर्ड क्वाड्रंट. इथं कोणतं चिन्ह येईल इथं मात्र मायनस टॅन 30 डिग्री कारण की उयाले फोर्थ क्वाड्रंट आणि टॅन शो द निगेटिव्ह साइन. आणि मग उत्तर बघा कॉस नाही येत आपल्याला कोसेक सांगतात त्याचं रूपांतर साइन मध्ये करायचं, कॉटचं रूपांतर टॅन मध्ये करा. उत्तर येत नसेल तर साइन इथं उत्तर 3/2 ही मायनस चिन्ह इथं आपल्याला घ्यावं लागेल. आणि मग टॅन 30 डिग्रीचं देखील आपल्याला उत्तर काढता येईल. टॅन 30 किती आला तर टॅन 30 मध्ये मला आपण ओके. आता हा रूट ह्या रूट कॅन्सल गमतीने उत्तर पाहायचं 1/2 साइन 30 ची किंमत 1/2 अपॉन मायनस 1/2 हा 2 वर जातो 2 मायनस 1/2 4 मायनस 1/2 चे समान केला परत ते वाटतं दॅट इज आवर गंमत खरीच याला डायग्राम वापरायची. ठीक आहे, बाकीचं सोपं आहे. तिसरं एक्झाम्पल दिले कोसेक 90 मायनस थिटा, साइन 180 मायनस थिटा, कॉट 360 मायनस थिटा, सेक 180 प्लस थिटा, टॅन 90 प्लस थिटा, साइन मायनस थिटा. याचं उत्तर 1 दाखवा. काम सोपं आहे. वी कन्सिडर द एलएचएस. कोसेक 90 डिग्री मायनस थिटा, साइन 180 डिग्री मायनस थिटा, कॉट 360 डिग्री मायनस थिटा, सेक 180 डिग्री प्लस थिटा, टॅन
डिग्री प्लस थिटा आणि साइन मायनस थिटा आणि त्याची डावी बाजू. आता कोसेकचा कोटी कोणाला दिला 90 मायनस थिटा तर कोटी कोणाला दिला त्याचं उत्तर आलं सेक थिटा. आता हा कोणत्या चरणातला आहे पहिल्या चरणात पॉझिटिव्ह उत्तर आलं. साइन 180 मायनस थिटा साइनस थिटा येतं चिन्ह त्याचं येतं पॉझिटिव्ह सेकंड कॉर्नर. कॉट 360 मायनस तर ते कॉट येतं हे इवन मल्टिपल ऑफ पाय बघा म्हणजे 180 दुप्पट आहे. कॉट थिटा येतं पण चिन्ह मात्र त्याचं येतं निगेटिव्ह. आता खाली या सेकचं रूपांतर कशात होणार आहे सेक मध्येच राहणार आहे कारण काय सेक थिटा पण चिन्ह मात्र त्याचं निगेटिव्ह कारण हा पॉझिटिव्ह गेला तसंच 180 हा इवन मल्टिपल ऑफ 90 डिग्री म्हणजे दुप्पट आहे 90 दुप्पट आहे हा चौपट आहे. ठीक आहे 90 चा चौपट अतिसाठी म्हणून आपण कसं घेतो सेक थिटा अतिसाठी ते दोन निगेटिव्ह साइन हा याचे साइन निगेटिव्ह पण याचा पुढे बाजू जर तुम्हाला लागून कॉट थिटा कारण की 90 च्या पटीत आहे म्हणून कॉट थिटा इथे मात्र तुम्हाला मायनस चिन्ह बाहेर निघत कारण की उद्या फोर्थ कॉलम आणि म्हणून मायनस चिन्ह बाहेर निघतं. मला वाटतं सगळ्याच्या नंतर जर आपण बारकाईने विचार केला तर मायनस 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 सगळा मूल्य मायनस आहे उत्तर येतो 1 मायनस मायनस चिन्ह एक बाहेर होतं तर वरती मायनस आहे मायनस सेक थिटा साइन थिटा कॉट थिटा छेदामध्ये एकच मायनस आहे सेक थिटा कॉट थिटा आणि साइन थिटा आणि साइनला साइन कॉटला कॉट सेकला सेक गेला मायनस मायनस 1 दॅट इज आवर. It is very simple. Just using the formula for allied angle. Okay. Now we consider the fourth example solution. We consider the HS first. This is as a cot pi by 2 plus theta sin minus theta cot pi minus theta छेदामध्ये cos 2 pi minus theta sin pi plus theta tan 2 pi minus तर cot pi by 2 plus theta काय होतं तर cot pi by 2 नंतर कोटी बरोबर tan cot चा कोणता आहे tan theta येतं परंतु चिन्ह मात्र निगेटिव्ह येतं का तर cot सेकंड कॉर्नर मध्ये कसं आहे निगेटिव्ह pi by 2 म्हणजे कोटी बरोबर लिहायला विसरायचं नाही. आता sin minus theta मायनस sin theta लिहितो cot pi minus theta cot उत्तर येतं पण we are in second quadrant so answer become negative sin become negative तर cos 2 pi minus theta cos theta we are in fourth quadrant and that's why the cos theta here pi plus theta minus sin theta why remember minus sin theta we are in third quadrant मध्ये आणि थर्ड कॉलम मध्ये पाय असेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेमच राहतं पण याचं निगेटिव्ह चिन्ह येतं बिकॉज ऑफ वाय वी आर इन थर्ड कॉलम tan आन्सर बिकम्स tan थीटा बट मायनस साइन बिकॉज ऑफ वाय वी आर इन फोर्थ कॉलम. लक्षात ठेवायचं कॉलम मध्ये फार मजा आहे वरती तीन चिन्ह निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह चिन्ह इथं आलं tan थीटा आलं sin थीटा cos थीटा छेदामध्ये दोनच चिन्ह आहे म्हणून छेदामधून पॉझिटिव्ह चिन्ह लागतं cos थीटा sin थीटा आणि tan थीटा. मला वाटतं हा tan थीटा त्याला ताबडतोब कॅन्सल करेल हा साइनला साइन कॅन्सल करेल राहिलं काय cot थीटा अपॉन cos थीटा. मग आता cot थीटा रूपांतर करा काय रूपांतर तर मायनस तर याचं उत्तर येतं cos थीटा अपॉन sin थीटा अपॉन cos थीटा अपॉन काय म्हणजे 1. आता ह्या दोघांचं आता काय गुणाकार होणार आहे म्हणजे कॅल्क्युलेटेड ॲज मायनस cos थीटा देयर इज अ cos थीटा इनटू sin थीटा हे वरती जाणार cos गेट कॅन्सल मायनस 1 अपॉन sin थीटा and answer become minus cosec theta मला वाटतं that is our RHS. ओके ज्या अशा पद्धतीने LHS इज इक्वल टू आपला RHS नंतर काम सोपं आहे. ठीक आहे
बारकाईने विचार करायला शिकायचे.